मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझसे भुला दोगे ये मैं होने नहीं दूंगा। धडकन चित्रपटातील हे डायलॉग ऐकून अंगावर रोमांच उभा राहतो। मात्र हीच कथा ज्यावेळेस खऱ्या आयुष्यात घडते ना, त्यावेळी मात्र संताप येतो, अंगावर शहारे येतात, कधी कधी मन सुन्न होत, समाजात एक प्रकारे वातावरण अस्थिर तयार होतं। असाच प्रकार घडलाय नेहाच्या बाबतीत। सध्या सोशल मीडियावर लोक म्हणतात जस्टिस फॉर नेहा। कर्नाटकात ज्या नेहाच्या विषयावरून राजकारण तापलंय तिची कहाणी मन सुन्न करणारी आहे। नेहा आणि फयाज एकत्रित शिकत होते, दोघांची मैत्री होती। मैत्रीच्या पुढे जाऊन फयाजनं नेहाला प्रपोज केलं, तर नेहा म्हणते आपण तर मित्र आहोत। फयाज म्हणतो मला वाटलं तू माझ्यावर प्रेम करते। नेहाने प्रेमाला नकार दिला, मात्र त्यानं तिचा पिच्छा काही सोडला नाही। गोष्ट ज्यावेळेस डोक्याच्या बाहेर गेली त्यावेळी नेहाने ही गोष्ट घरात सांगितलं। तिच्या घरच्यांनी फयाजला समजावून सांगितलं, मात्र काहीच उपयोग झाला नाही। परीक्षा केंद्राच्या बाहेर परीक्षा देऊन येणाऱ्या 24 वर्षीय मुलीवर कशा प्रकारे सपासप वार केल्याची घटना सध्या समाज माध्यमावर उपलब्ध आहे। या हल्ल्यात नेहाचा जीव जातो, तिथे बघणारे बघतच राहतात। वाऱ्यासारखी ही बातमी देशभरात पोहोचते। घटनेनंतर तात्काळ नेहाला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिने या जगाचा निरोप घेतला होता। फयाज त्या कॉलेजमध्ये शिकत सुद्धा नव्हता, मात्र तरी तो त्या महाविद्यालयाच्या परिसरात येतो, कॉलेजमध्ये येतो आणि हल्ला करतो। नेहावर ज्यावेळेस हल्ला होत होता त्यावेळेस सगळे घाबरून गेलेले होते असं तिथले थांबलेले लोक सांगतात। फयाजनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 तासाच्या आतमध्ये त्या कॉलेजच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साह्यानं त्याला पकडण्यात आलं आणि पोलिसांच्या हवाली त्याला देण्यात आलं। नेहा ही हुबळी धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती, तर फयाज बेळगावी जिल्ह्यातला रहिवासी आहे। परीक्षेला येण्याच्या अगोदर नेहा मागील 3 महिन्यापासून कॉलेजला गेली नव्हती। तिला टायफॉइड झालं होतं, मात्र परीक्षा असल्यामुळे गुरुवारी ती परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रात आली होती। तिथे आधीच दबा धरून बसलेल्या फयाजनं तिच्यावर हल्ला केला। तिच्या पाठीवर मानेवर चाकूने वार करतच राहिला। फयाज आणि नेहा एकत्रित यूजी कोर्स करत होते। तिथे दोघांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मात्र मैत्रीला फयाजनं प्रेम समजलं होतं। पण दोघांमध्ये काहीही असू दे, फयाजनं जे केलंय ते संतापजनक आहे, मनाला तिडीक आणणारी आहे। आता या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, राजकारण आणि विरोध सुरू आहे। कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। काँग्रेसनं याला दोघातला खासगी विषय म्हटलाय, तर भाजपच्या वतीनं याला लव्ह जिहाद म्हटलाय। राज्यातली कायदा व्यवस्था बिघडत चालली आहे। ज्यांचं सरकार आहे त्यांचेच लोक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांचा काय, असा सवाल आता स्थानिक लोक सुद्धा विचारत आहेत। तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कर्नाटक दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे। काँग्रेस ज्या विचारधारेला प्रमोट करताय ते धोक्याचं आहे। आमच्या मुलीवर हल्ले होत आहेत, भजन कीर्तन ऐकत बसणाऱ्या लोकांवर हल्ले होत आहेत। या काही साध्या घटना नसून कर्नाटकच्या लोकांना काँग्रेसपासून सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर स्थानिक मुस्लिम संघटनांनी विरोध केलाय। त्यांचा असा आरोप आहे, आधीच राज्यातलं वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणामुळे विरोध करणाऱ्या लोकांना आणखीन बळ मिळू शकतं। नेहा हिरेमठच्या वडिलांनी सुद्धा हा सारा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचं म्हटलंय। आरोपी फयाजनं नेहाला फसवण्याची योजना आखली होती आणि नेहाला धमकी पण दिली जात होती। आमच्या बाबतीत जे घडलंय ते दुर्दैवी असून आणखीन कोणाच्या बाबतीत असं घडू नये। पालकांनी महाविद्यालयात जाणाऱ्या आपल्या मुलीची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। शिवाय आरोपीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अशा प्रकारच्या घटनेला लव्ह जिहादचं स्वरूप देण्याचा दावा झुडकारून लावलाय। मुलीच्या वडिलांकडून जे सांगितलं जात आहे ती गोष्ट पूर्णपणे खरी नसून ही घटना व्यक्तिगत कारणामुळे झाल्याचं सांगत ही केस आता CID कडे वर्ग करणार असल्याचं सांगितलंय। कर्नाटक सरकारचं असं म्हणणं आहे की नेहा आणि आरोपी फयाज आधी प्रेमात होते, त्यानंतर ते वेगळे झाले। तर पोलीस चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फयाज आणि नेहा दोघे रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही दिवसापासून ती त्याच्यापासून दूर गेली, त्यामुळे हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलंय। तर नेहा आणि फयाजचे काही व्हॉट्सअप चॅटही आता व्हायरल झालेत, त्यामध्ये लग्नाविषयी आणि पैशाच्या विषयी चर्चा झाली आहे। मात्र दोघांमधील ही गोष्ट इतक्या विकोपाला का गेली याचं उत्तर निपक्षपणे चौकशी झाली तर समोर येईल। मात्र या सगळ्यामध्ये त्या नेहाचा काय दोष होता, आज ना उद्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। मात्र यामध्ये तिचा हकनाक जीव गेला तो परत येईल का, हा प्रश्न आहे।